नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही ह्या 21 कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होत आहे मित्रांनो, याची माहिती ते चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर हे 21 कारणे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तसेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अधिकारी ज्या वेळेला तुमचा फॉर्म चेक करण्यास घेतात त्यावेळेला अशा प्रकारचा रिजेक्ट दिस सर्व अशा प्रकारचा ऑप्शन त्यांना त्या ठिकाणी येतं मित्रांनो. तर कोणकोणत्या कारणामुळे ते फॉर्म रिजेक्ट करू शकतात तर चला पाहूया. तर त्यामधलं पहिलं जे काही कारण आहे मित्रांनो, नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे. म्हणजेच तुम्ही जे काही नारी शक्ती दूत व ॲपवरून फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी टाकलेलं नाव तसे तुमच्या आधार कार्डवर असलेले नाव त्यामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही असलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर अर्जदाराचे वय 21 ते 65 वयोगटात बसत नसले तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर तिसरा कारण आहे, अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड नुसार नसल्यास तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणजेच तुमचा जे काही पत्ता आहे मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला आधार कार्ड नुसार टाकायचा आहे. म्हणजे जी काही डिटेल आहे तुम्हाला फॉर्म भरताना ती आधार कार्ड प्रमाणेच टाकायचं आहे. त्यानंतर चौथं कारण आहे, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र या एका प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही, चुकीचे जोडलेले असेल तरीही तुम्ही अपात्र ठरू शकता मित्रांनो. म्हणजे पाचवं कारण आहे, जर तुमचं जन्म ठिकाण महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचे म्हणजे तुमचा पती जो आहे तो महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे आणि त्याचे एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी जोडू शकता. तर त्याचं कोणकोणतं डॉक्युमेंट लागणार आहे, त्याचं 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणते एक प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकतात मित्रांनो. त्यानंतर आधार क्रमांक सुद्धा चुकीचा नोंदवला तरी तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असले तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट करता येईल मित्रांनो. जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडलेला असाल आणि त्यावर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर त्या पुढचं कारण आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडलेले नाही. म्हणजेच यापैकी दोघांपैकी एक तुम्हाला उत्पन्नाच्या पुराव्यासाठी द्यावाच लागेल मित्रांनो. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक आणि त्यानंतर उत्पन्नाचा दाखला या तिघांपैकी तुम्हाला एक देणे अत्यावश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर 9वं कारण आहे मित्रांनो, बँक खात्याची तपशील जर योग्य नसली म्हणजे चुकीची असली तर तरी सुद्धा तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात येईल मित्रांनो. 10वं कारण आहे, बँक खाते आधारशी संलग्न नसले तरी सुद्धा तुमचा फॉर्म जो काय आहे तो रिजेक्ट करण्यात येईल मित्रांनो. म्हणजेच तुमचे जे काही बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक असायला पाहिजे मित्रांनो आणि ते तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन करू शकता मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जर तुम्ही दिलेले नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म जो काही तो रिजेक्ट करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर 12वं कारण आहे, अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा 15,000 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म जो काही आहे तो रिजेक्ट करण्यात येणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल म्हणजेच ट्रॅक्टर वगळून इतर कोणतेही 4 चाकी वाहन जर असेल, तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर असेल तरी सुद्धा तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदार म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म जो काही रिजेक्ट करण्यात येणार. त्यानंतर कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजेच रेग्युलर किंवा काय म्हणजेच परमनंट कर्मचारी म्हणून शासनाचे विभाग, उपक्रम, मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म जो काय आहे तो रिजेक्ट करण्यात येणार आहे. जे या ठिकाणी पाहू शकता, इतक्या बारीक बारीक कारणांनी तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार आहे मित्रांनो. जर तुमच्या कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेचे योजनेचा लाभ यापूर्वीच घेतलेला असेल तरी तुम्ही जे काही या योजनेसाठी अपात्र ठराल म्हणजेच तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्या नावात जर तफावत असेल तरी सुद्धा तुमचं फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर इतर कारणामध्ये अजूनही काही एखादं एक्स्ट्राचं कारण देऊन ते तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकतात.
अशा प्रकारे या 20 ते 21 कारणापैकी कोणतेही एक कारण देऊन तुमचं जे काही फॉर्म आहे ते रिजेक्ट करण्यात येईल मित्रांनो अधिकाऱ्यांकडून. रिजेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे 2 प्रकारे रिजेक्ट केलं जातं मित्रांनो. एक असतं पार्शल रिजेक्ट, म्हणजेच त्याच्यात तुम्ही काहीतरी अपडेट करून सबमिट करू शकता, म्हणजेच तुम्हाला एक चान्स दिला जातो मित्रांनो. त्यानंतर फुल्ली रिजेक्ट म्हणजेच तुमचे जे काही आहे ते तुम्ही त्यामध्ये बदल करू शकत नाही, म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरला आहात मित्रांनो. अशा प्रकारे दोन दोन प्रकारांमध्ये तुमचं जे काही फॉर्मचं स्टेटस आहे ते रिजेक्ट केलं जातं मित्रांनो. म्हणजेच पार्शल रिजेक्ट केलं तर तुम्हाला एक चान्स असतो आणि फुल्ली रिजेक्ट केलं तर तुम्हाला चान्स राहत नाही.